नमस्कार मित्रांनो. हिंदू कॅलेंडरमधील काही दिवस असे असतात ज्या फक्त तारखा नसतात, तर ते असतात जीवन बदलण्याचे द्वार. रामनवमी, हनुमान जयंती आणि सीतानवमी हे 3 दिवस जर तुम्ही योग्य प्रकारे समजून घेतले तर फक्त 21 दिवसात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. रामनवमी, चैत्र शुक्ल नवमी म्हणजे भगवंतांचा जन्म. बरोबर 6 दिवसांनी हनुमान जयंती, चैत्र शुक्ल पौर्णिमा म्हणजे एका भक्ताचा जन्म. आणि 15 दिवसांनी वैशाख शुक्ल नवमी, सीतानवमी म्हणजे शुद्ध भक्तीचा जन्म. मित्रांनो, आपण साजरी करतोय रामनवमी. पण खरंच आपल्याला माहिती आहे का, रामनवमी आपण का साजरी करतो? फक्त पूजा करून आपलं कर्तव्य संपतं का? की हा दिवस आपलं नशीब पूर्णपणे बदलू शकतो? 21 दिवसांच्या या अद्भुत प्रवास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांचे, कुटुंबियांचे आयुष्य आनंदमयी करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि लोक आधार या चॅनलला सबस्क्राईब करा. एक असा काळ होता जेव्हा अधर्म वाढला होता, राज्य होती पण न्याय नव्हता, लोक होते पण शांतता नव्हती. आणि त्यावेळी एक दिव्य घोषणा झाली, धर्माचे रक्षण करण्यासाठी परमेश्वर स्वतः अवतार घेणार आहेत. आणि तो दिवस म्हणजे रामनवमी, चैत्र शुक्ल नवमी. जर राम जन्माला आले नसते तर हनुमंतांना सेवा मिळाली नसती आणि सीतेच्या प्रेमाला अर्थ राहिला नसता. म्हणूनच आजचा व्हिडिओ ही फक्त माहिती नाही, तर ती एक आध्यात्मिक यात्रा आहे. रामनवमी हा केवळ सण नाही, तो आहे धर्म, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचा पुनर्जन्म. भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात? कारण त्यांनी दाखवलं राजा कसा असावा, पुत्र कसा असावा, पती कसा असावा आणि माणूस कसा असावा. भगवान श्रीकृष्ण हे सर्व अवतारांचे मूळ आहेत आणि श्रीराम हे त्यांचे एक दिव्य अवतार आहेत. श्रीमद भागवत महापुराणामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा भगवंतांचा अवतार येतो. रामाचा जन्म अयोध्येत झाला, पण रामाचा खरा जन्म आपल्या हृदयामध्ये व्हायला हवा. अयोध्या नगरी, राजा दशरथ अतिशय शक्तिशाली आणि पराक्रमी, पण एक मोठं दुःख, त्यांना अपत्य नव्हतं. राज्य होतं, संपत्ती होती, पण वारस नव्हता. तेव्हा त्यांनी ऋषींच्या सल्ल्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञानंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी एक दिव्य पायस दिला. तो पायस 3 राण्यांमध्ये वाटला गेला, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. आणि दिवस आला चैत्र शुक्ल नवमीचा, मध्यान्ह काळ. संपूर्ण विश्व थांबलं. देवतांनी पुष्पवृष्टी केली, गंधर्वांनी स्तुती केली आणि भगवान श्रीरामांचा जन्म झाला. तो क्षण म्हणजे प्रकाशाचा अंधारावर आणि धर्माचा अधर्मावर विजय. राम म्हणजे जो आपल्या मनावर आणि इंद्रियांवरती राज्य करतो. याचा अर्थ राम हे बाहेर नाहीत, तर ते आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. भगवंतांचा अवतार हा फक्त जन्म नसतो, तर तो असतो आपल्या हृदयामध्ये धर्म जागवण्याचा क्षण. राजा दशरथ म्हणजे आपलं मन आहे, यज्ञ म्हणजे आपली साधना आहे आणि राम म्हणजे आपल्या जीवनात प्रकट होणारा धर्म आहे. गौडीय तत्वज्ञान आणखीन एक गूढ सांगते, राम आणि कृष्ण हे वेगळे नाहीत. राम भक्ती म्हणजेच कृष्ण भक्ती. म्हणूनच आपण म्हणतो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मित्रांनो, रामनवमी साजरी कशी करावी? सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, घर स्वच्छ करावं आणि आपलं देवघर सजवावं. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवावा. तुळशी, फुले अर्पण करावी. पूजा करताना रामरक्षा स्तोत्र, सुंदरकांड आणि रामायणाचं वाचन करावं. फलाहार किंवा सात्विक आहार घेऊन उपवास करावा. मन, वाणी, शरीर शुद्ध ठेवावं. विशेषतः मध्यान्हाच्या वेळी घंटा, आरती यांच्या सहाय्याने जय श्रीरामाचा जयघोष करावा. आपल्या पात्रतेनुसार गरिबांना आणि भक्तांना प्रसादाचं वाटप करावं. मित्रांनो, प्रभू रामाच्या आयुष्यातून आपण काय शिकू शकतो? आजच्या दिवसांसाठी काय धडे आहेत? नंबर 1, कर्तव्यनिष्ठा, ड्युटी फर्स्ट. प्रभू श्रीरामांनी स्वतःचा आराम, सुख आणि राजसत्ता सोडून पित्याचे वचन पाळण्यासाठी वनवास स्वीकारला. आपल्या आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. नंबर 2, आदर्श संबंध, रिस्पेक्ट इन रिलेशनशिप. श्रीराम हे आदर्श पुत्र, भाऊ, आदर्श पती आणि आदर्श राजा होते. त्यांनी प्रत्येक नात्याला योग्य सन्मान दिला. प्रत्येक नात्यात प्रेम, विश्वास आणि आदर ठेवणे हेच खऱ्या सुखाचे रहस्य आहे. नंबर 3, सत्य आणि धर्माचा मार्ग.
ट्रुथफुलनेस. श्रीरामांनी कधीही अधर्माचा मार्ग स्वीकारला नाही. त्यासाठी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. सत्य आणि धर्माचा मार्ग नेहमी निवडावा. तात्पुरते नुकसान झाले तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. नंबर 4, संयम आणि शांतता. पेशन्स अँड कामनेस. वनवासात त्यांना अनेक अडचणी, दुःख आले, पण प्रभू श्रीराम नेहमी शांत आणि संयमी राहिले. कठीण परिस्थितीत घाबरून न जाता निर्णय घेणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आणि 5वे, सर्वात महत्त्वाचे, नेतृत्व आणि न्याय. लीडरशिप अँड जस्टिस. रामराज्य हे न्याय, समता आणि सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. प्रभू श्रीरामांनी सर्वांसाठी समान न्याय दिला. आपण कोणत्याही पदावर असलो तरी प्रामाणिक, न्यायी आणि लोकहितासाठी काम करण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. मित्रांनो, राम म्हणजे केवळ नाव नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे. जर आपण आपल्या आयुष्यात कर्तव्य, सत्य, संयम आणि प्रेम या 4 गोष्टी अंगीकारल्या तर आपले जीवनही रामराज्यासारखे सुंदर बनू शकते. मित्रांनो, रामनवमी ही फक्त सुरुवात आहे. नंतर येते हनुमान जयंती, ती भक्तीची पराकाष्ठा आहे. आणि नंतर येते सीतानवमी, ते म्हणजे शुद्ध प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आहे. तर मित्रांनो, रामनवमीच्या दिवशी 3 प्रश्न आपण विचारले पाहिजेत. राम तुमच्या निर्णयामध्ये आहे का? हनुमान तुमच्या सेवेत आहे का? आणि सीता तुमच्या श्रद्धेमध्ये आहे का? रामनवमी हा फक्त सण नाही, तर ते एक आव्हान आहे. आपल्या जीवनात रामाला जन्म देण्याचं, आपल्या मनात हनुमानासारखी भक्ती जागवण्याचं आणि सीतेसारखं प्रेम जपण्याचं. रामनवमीपासून सुरुवात होणारी ही 21 दिवसांची यात्रा हनुमान जयंती आणि सीतानवमीपर्यंत आपल्याला एकच गोष्ट शिकवते: भक्तीशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. मग यावर्षी फक्त रामनवमी साजरी करू नका, तर आपल्या हृदयामध्ये रामाला जन्म द्या. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारे शास्त्रांमधील गूढ ज्ञान, विज्ञानाशी जोडलेले आध्यात्मिक सत्य, प्रेरणादायी कथा आणि जीवन बदलणारे तत्त्वज्ञान समजून घ्यायचे असेल तर आजच लोक आधार चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला मिळेल श्रीमद भागवत महापुराणामधील अनेक गहन रहस्य, भगवद्गीतेमधील जीवन बदलणारे सूत्र आणि गौडीय वैष्णव परंपरेतून आलेले शुद्ध आणि प्रामाणिक ज्ञान. आमचा उद्देश फक्त माहिती देणे नाही, तर तुमच्या जीवनात परिवर्तन घडवणे आहे. म्हणूनच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि दिव्य यात्रेचा भाग बना. कारण ज्ञान जेव्हा शास्त्रातून येते आणि अनुभवाशी जोडले जाते, तेव्हा तेच खरे लोकाधार बनते. जय श्रीराम.